नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल खानदेशची पोरगी यामध्ये. तर आज आपण बघणार आहे हॉटेलसारखं चविष्ट व्हेज ग्रिल सँडविच, तेही घरच्या घरी आणि अगदी झटपट तयार होईल अशी रेसिपी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी गॅस ऑन केला आणि कुकरमध्ये गरम पाणी टाकलेलं आहे आणि साधारणतः 5 ते 6 आलू मी बॉईल करायला ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता मी कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढलेल्या आहे आणि आपले आलू छान बॉईल झालेले आहे. इथं मी आलूला छान स्मॅश करून घेतला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 3 चम्मच मी कॉर्नफ्लॉवरची पावडर ॲड केलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर मी त्यामध्ये किचन किंग मसाला ॲड केलेला आहे. आता मी त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा तिखट घालणार आहे आणि वरतून कोथिंबीरने गार्निश करणार आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आपण. इथं आपलं बॅटर मिक्स करून झालेलं आहे. आता आपण सँडविचसाठी लागणारे व्हेजिटेबल्स कट करू. तोपर्यंत हे बॅटर फ्रीजरमध्ये ठेवूया. त्याने आलूंचा ओलसरपणा नाहीसा होतो आणि आपली टिक्की क्रिस्पी बनते. सँडविचमध्ये जास्त व्हेजिटेबल्स नाही आवडत. इथे मी टोमॅटो आणि ओनियनच यूज करणार आहे. तुम्हाला लागेल तसे व्हेजिटेबल्स तुम्ही यूज करू शकता. व्हेजिटेबल्स कट करून झालेले आहेत. आता आपण आपलं बॅटर बाहेर काढूया फ्रीजरच्या. आता आपण छान आलू टिक्की बनवून घेऊया. तेल छान तापवायचं आहे. त्यानंतरच त्यामध्ये टिक्की टाकायची आहे, नाहीतर आपली टिक्की फुटण्याची शक्यता असते. बघू शकता आपली टिक्की किती छान क्रिस्पी बनलेली आहे. आता आपण सँडविच मध्ये लागणारे सर्व सॉसेस मिक्स करून घेऊया. इथे मी टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी मिक्स केलेली आहे. त्यानंतर मेयोनीजला एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. हवं तर तुम्ही बटरचा यूज करू शकता. इथं मी साजूक तूप घेतलेला आहे. इथं मी ब्राऊन ब्रेड यूज केलेले आहे. त्यामध्ये मैदा नसतो. एक साइडने शेजवान चटणी आणि टोमॅटो केचपची प्युरी केलेली होती ती लावणार आहे आणि सेकंड साइडला मेयोनीज लावणार आहे.
साईडने टिक्की ठेवायची आणि दुसऱ्या साईडला व्हेजिटेबल्स ॲड करायचे आहे. वर थोडं तूप लावायचं आहे. तुम्ही बटर पण लावू शकता. आता सँडविच मेकरला पण तूप लावायचं आहे. आता सँडविच मेकरमध्ये आपला सँडविच टाकायचा आणि 2 ते 3 मिनिट त्याला हलता परत करून शेकून घ्यायचं आहे. हा आपला सँडविच तयार झालेला आहे, क्रिस्पी आणि क्रंची. तर जसं की आपला सँडविच आहे चीज सँडविच, तर त्यामध्ये चीज तर गेलंच पाहिजे. तर इथं मी भरभरून चीज टाकत आहे त्यामध्ये. मला जर चीज जास्त आवडत असेल तर तुम्ही स्टफिंगमध्ये पण चीज ॲड करू शकतात. आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.